पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरताना लागणारा ना हरकत दाखला सहजासहजी मिळावा यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर विशेष ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे इच्छुकांना घर बसल्या ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र मिळणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी 8 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 24 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या सहाय्यक म्हणून 3 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कामकाज पाहणार आहेत। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगवीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होतोय, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। नवी सांगवीमध्ये ही परिस्थिती का असा सवाल यावेळी स्थानिक नागरिक करतात। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये पुन्हा वन्यजीवांचा शिरकाव होऊ नये यासाठी सर्व बोगदे जाळीबंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला। काही दिवसांपूर्वी विमानतळावर पकडण्यात आलेल्या नरबिबट्याच्या घटनेनंतर हवाई दल आणि वन विभागानं सुरक्षा उपाय कडक केलेले आहेत आणि बोगद्यांच्या प्रवेश आणि निर्गमन ठिकाणी लोखंडी जाळी बसवण्यात येते आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कौशल्य विकास विभागानं अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानुसार नाशिकच्या आयटीआयमध्ये पूजाविधी आणि पौरोहित्य संदर्भात शिक्षणासाठी आयटीआयमध्ये 21 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलंय। नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यामध्ये थंडीचं प्रमाण वाढलंय। धुक्यामुळे कांदा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे येवला, चांदवड, सिन्नर, निफाड इथला शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। यावर कृषी तज्ज्ञांनी कांद्याला योग्य पाण्याचं नियोजन आणि योग्य प्रमाणामध्ये बुरशीनाशकांचा फवारा देण्याच्या सूचना केल्या। नाशिकच्या येवल्यामध्ये तलाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी संप पुकारलाय। अनिश्चित काळासाठी हा संप सुरू राहणार आहे। तलाठी कार्यालयामध्ये सेवा देण्यासाठी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले संगणक हे त्या तुलनेमध्ये जीर्ण झालेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना सेवा देण्यात अडचणी निर्माण होतात। ऑनलाईन काम करताना देखील मोठ्या संकटांना सामोरं जावं लागत असतं। नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये थंडी वाढत चालली आहे। निफाडमध्ये तर पारा 8 अंशांवर घसरला। थंडीपासून बचाव होण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसतात। सकाळी पडत असलेल्या धुक्यामुळे पिकांवर सुद्धा याचा परिणाम होताना दिसतोय। संभाजीनगरमध्ये काल युतीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये कोणत्याही जागेबाबत चर्चा झालेली नाही, केवळ प्रभागातील आरक्षण आणि बदललेलं स्वरूप यावर चर्चा करण्यात आली। गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना, भारतीय जनता पक्ष यांच्यात युती होणार की नाही याबाबत चर्चा सुरू होती। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांची माती केली, त्यामुळे पैसेवारीमध्ये मोठी घट दिसून येते। जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याची अंतिम आणेवारी 47.81 एवढी असल्याचं जाहीर केलंय, त्यामुळे सर्व शेतकरी शासकीय मदतीसाठी पात्र ठरणार आहेत, त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळणार आहे।